मित्रांनो, वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक किंवा धडा क्रमांक पहिला आद्य शेतकरी यामधील आपण दुसरा उपघटक आज अभ्यासणार आहोत. शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. पहिला उपघटक अभ्यासून झालेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. चला तर पाहूया. शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. शेतीची सुरुवात कशी झालेली आहे ते आता आपण पाहूया. शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. शेतीची सुरुवात झाली. हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला, खूप हळूहळू झालेला आहे. मानवाची ही प्रगती शेतीपर्यंतची अतिशय कमी वेगाने झालेली आहे. कारण सुरुवातीला जे काही नैसर्गिकरित्या धान्य मिळत असेल ते त्यांनी खाल्लं आणि मग त्यांना कळलं की हे खाण्यायोग्य आहे आणि मग ते त्यांनी लागवड करायला सुरुवात केली असेल. म्हणजे खूप काळ लोटलेला आहे शेती करेपर्यंत. त्यासाठी काही हजार वर्षाचा कालावधी लागलेला आहे. हजारो वर्षाचा कालावधी त्यासाठी गेलेला आहे. आणि हा काळ जो आहे नवाश्म युगाच्या सुरुवातीचा होता. नवाश्म युगाची सुरुवात होती. तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 1,00,000 ते 8,700 हा होय. पहा, खूप मोठा काळ आहे. इसवी सनाच्या पूर्वीचा 1,00,000 ते 8,700 हा कालखंड आहे. नवाश्म युगाची सुरुवात होती. विविध प्रदेशांमधील नवाश्म युगाचा काळ वेगवेगळा असू शकतो. आपण जे वेगवेगळे खोरे अभ्यासलेले आहेत नद्यांच्या खोऱ्यांच्या मध्ये, तो विकासाचा काळ वेगवेगळा आहे. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली. शेती सुरुवात झाली आणि त्यालाच अनुषंगाने पशुपालन सुद्धा लोकांनी सुरू केलेलं आहे. आणि मुख्य पीक होतं बार्ली. हे लक्षात ठेवायचं, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. बार्ली हे मुख्य पीक आणि त्याच्यासोबत गहू, जवस यासारखी पिके सुद्धा घेतली जात होती. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात झालेली आहे. आपण या 4 संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. नद्यांच्या काठावर वसलेली संस्कृती, गावं वसली आणि शेती सुरू झालेली आहे. या 4 ठिकाणी शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते. ही 4 वेगवेगळी ठिकाणं आहेत, पण तिथे शेती सुरुवात व्हायला आणि वस्ती निर्माण व्हायला आणि संस्कृती निर्माण व्हायला काही घटक समान होते. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. होलोसीन कालखंड म्हणजे काय, तर पृथ्वीचा इतिहास अब्जावधी वर्षाचा आहे आणि इसवी सनापूर्वी जवळजवळ 11,000-12,000 वर्षापूर्वी हिमयुग संपलेलं आहे. शेवटचं हिमयुग म्हणजे बर्फाचं युग संपलं आणि उबदार आणि आर्द्र हवामानाचा भाग सुरू झाला किंवा एक काळ सुरू झालेला आहे. त्यालाच होलोसीन कालखंड असे म्हणतात. आता या काळात काय घडलंय ते पाहू. या काळात हिमखंड वितळल्यामुळे, म्हणजे मोठमोठे बर्फाचे डोंगर म्हणूया, खंड म्हणूया, ते वितळले. जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले, त्यामुळे पाण्याचा साठा वाढला. त्यामुळे या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. पाणी वाढलं त्यामुळे प्राणीही वाढले आणि वनस्पतींची उपलब्धता वाढली. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी काय झालं, मॅमोथ सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजाती होत्या त्या काळामध्ये. हे पहा, मॅमोथचं चित्र आहे, हत्तीसारखं खूप मोठं प्राणी. तुम्ही डायनासोर चित्रपट पाहिला असेल, त्यामध्ये डायनासोर सारखे भयानक प्राणी. मॅमोथ सारखा हा विशालकाय प्राणी होता. या प्रजाती नष्ट झाल्या होत्या हिमयुगाच्या शेवटी. आता जलाशयांमधल्या माशांच्या अनेक प्रजाती, तसेच म्हणजे जलाशयामध्ये माशांच्या अनेक प्रजाती होत्या. शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी उपलब्ध होते. मानवाने त्याची शिकार सुरू केली. शेळी, मेंढी, हरिण आकाराने लहान आणि माणसाला त्याची शिकार करणं शक्य होतं.
त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगी नव्हती. म्हणजे त्या काळातली जी दगडी हत्यारं होती ती जड होती ना, बोजड जड होती आणि त्याला धारही नसे फारशी. त्यामुळे शिकार करणं कठीण होतं त्या दगडांच्या हत्याराच्या सहाय्याने. मग पुढे काय घडलेलं आहे तर उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली. दगडाला आकार देऊन लांब तलवारीसारखं धातू बनवायला सुरुवात केली. धातू नाही पण दगडाचं बनवायला सुरुवात केली. मध्याश्म युगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखाने एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली. दगडाचीच हत्यारी पण गारगोटीचा दगड वापरायला लागले आणि अगदी बोटाच्या नखा एवढं छोटं पातं बनवायचं म्हणजे धार बनवायची त्याला आणि त्यापासून हत्यारं बनवायला सुरुवात झाली. या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असं म्हणतात. म्हणजे सूक्ष्म अस्त्र किंवा शस्त्र म्हणूया. सूक्ष्मास्त्रे शब्द लक्षात ठेवा. ही पाती कशापासून बनवली जात? हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबन करून म्हणजे खाच बनवायची. खोबन म्हणजे खाच बनवून किंवा त्याच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी सुधारित शस्त्रे बनवणे शक्य झाले. म्हणजे हाडांच्या सहाय्याने किंवा लाकडी दांड्याला खोबन बनवून ते दगडाला धार केलेलं हत्यार बसवलं जात असे. तसेच निसर्गतः वाढलेली तृणधान्य, निसर्गतः जी धान्य वाढलेली आहेत तृणधान्य आणि फळेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारेही तयार केली जाऊ लागली. मग शेतीमध्ये त्या कापणीसाठी जी अवजारे लागत होती ती विळा, कोयता याच्यासारखी हत्यारं बनवली जाऊ लागली. तंत्रज्ञान सुधारले म्हणजे हळूहळू प्रगती सुरू झालेली आहे. शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले. पोट भरण्यासाठी शिकार करणं, अन्नधान्य मिळवणं, उगवणं हे तंत्र सुरू झाले. अन्नाची विपुलता वाढली, भरपूर अन्न मिळू लागलं. यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले आणि मग एका जागी थांबण्याची त्यांची प्रवृत्ती वाढली. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले. त्यांना कळलं की हे धान्य पुन्हा उगवतंय. मग धान्य पेरणी करायला सुरुवात झाली आणि यथावकाश शेतीचे तंत्र विकसित झाले. हळूहळू लोक शेती करू लागले स्थिर होऊन. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. पशु पण पालन करू लागले. पशूंना माणसात आणलं या मानवाने. शेतीच्या कामाचे स्वरूपच असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहावे लागते किंवा जिथे शेती आहे तिथेच लोकांना राहावं लागतं कायमस्वरूपी वस्ती करून. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणजे सतत फिरण्याची काही गरज नाही अन्न मिळवण्यासाठी, कारण शेतीतून अन्न त्यांना मिळू लागलं. त्यातून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या आणि मग गावं निर्माण झाली, वसाहती निर्माण झालेल्या आहेत. हा नवाश्म युगाचा उदय झाला आणि हाच नवाश्म युगाचा उदय होय. या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. स्थित्यंतर म्हणजे बदल. या बदलाला खूप मोठा काळ गेलेला आहे. असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्म युगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग केलेला आहे. शेती आणि पशुपालनाचा हा कालावधी खूप दीर्घ आहे, मोठा आहे आणि खूप बदल झालेले आहे माणसाच्या जीवनशैलीमध्ये आणि हा काळ नवाश्मयुगामध्ये झाला. आणि याच बदलाला गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी नाव दिलेलं आहे नवाश्मयुगीन क्रांती. हे लक्षात ठेवा, नवाश्मयुगीन क्रांती असं त्यांनी शब्दप्रयोग केला. आता पाहूया या चित्रामध्ये वेगवेगळी हत्यारं कशी बनवलेली आहेत ती. मध्याश्मयुगीन अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाती म्हणजे धारदार शस्त्र, पन्हाळीदार गाभा यंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केलेली असतात. ही पाती नखान एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, खूप छोटी छोटी, म्हणून त्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हटले जाते. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. पहा या चित्रामध्ये दिलेले पन्हाळीदार गाभा, नंतर मध्याश्मयुगीन पाती, हे धारदार छोटी छोटी शस्त्र आहेत ती
हाडाच्या सहाय्यात खोबणीत किंवा लाकडाच्या खोबणीत बसवून शिकार केली जाई. इथे पण दाखवलेली आहेत. मध्याश्मयुगीन सूक्ष्म अस्त्र आणि त्यांचा बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, बाणाच्या टोकासारखा. नंतर सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली दातेरी सुरी आहे ही, त्याला टोक बनवलेलं आहे, दातेरी सुरी. नंतर हाडांच्यापासून तयार केलेले मासेमारीचे गळ, हे हाडांच्यापासून तयार केलेले मासेमारीचे गळ. अशा प्रकारे शस्त्र वापरत असत आणि शिकार करणं आणि शेती पण करत असत. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. पहा, नवीन माहिती आहे, वाचूया आपण. पॅलेस्टाईनमधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. जेरिको शहराचा इतिहास खूप प्राचीन आणि ते ठिकाण आहे पॅलेस्टाईन, जॉर्डन नदीवर असलेलं. इसवी सनापूर्वी 9000च्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसली. बरं, खूप मोठा इतिहास आहे. 9000 इसवी सनापूर्वी 9000च्या सुमाराला. ती नवाश्मयुगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकी एक आहे. नवाश्मयुगातील ही कायमस्वरूपी वसाहत. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास येथील सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. समाज संघटन होऊ लागलं. तत्कालीन नवाश्मयुगीन, त्या काळातील नवाश्मयुगीन वसाहतीच्या भोवती एक संरक्षक भिंत बांधलेली होती कडेनी. लोकांची वस्ती झाल्यानंतर कडेच्या बाजूनी भिंत संरक्षक बांधलेली असे. एवढेच नव्हे तर काही काळाने त्या भिंतीला भरभक्कम बुरुजही बांधला होता. उंच बुरुजही बांधलेला असे त्या भिंतीवर पाहणी करण्यासाठी. म्हणजेच हा संघटित समाजाचा पुरावा आहे. सुरक्षा मिळावी म्हणून भिंत बांधणं, बुरुज बांधणं, पाहणी करणं, टेहळणी करणं म्हणजे संघटित समाज झालेला होता. लागवडीची सुरुवात जेरिको आणि जेरिकोच्या आसपासच्या प्रदेशात पहिली गाव वसाहत वसण्याच्या काही शतके आधीच झाली होती, याचा पुरावा पुढे आलेला आहे. लागवडीची सुरुवात जेरिकोच्या अगोदरच झालेली होती, गाव वसाहत सुरू होण्याच्या पूर्वीच. जेरिको जवळच्या गिलगॅल, हे नाव लक्षात ठेवा. जेरिको जवळच्या गिलगॅल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात एका जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने सापडले. अंजीर फळही सापडलेलं आहे उत्खननामध्ये. शास्त्रज्ञांनी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडांच्या छाटलेल्या फांद्यांची कलमे तयार करून त्यांची लागवड केली. म्हणजे अंजिराच्या झाडाचं कलम पण करून त्यांची लागवड केलेली होती. म्हणजेच नियोजनपूर्वक लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न होता. नियोजनपूर्वक लागवड. जेरिको जवळच्या गिलगॅल या शहरात तिथे पुरावे सापडलेले आहेत. अंजिराच्या झाडांचं कलम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.